पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये भिगवण परिसरात एक खळबळजनक घटना घडलेली आहे, जिथं काल 21 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या मुलीचा भाऊ आहे, तो अपहरणाच्या वेळी सोबत होता. काय सांगेल, काय झालं नेमकं, काय घटना घडली आणि घटना नेमकी कशी घडली? मी मम्मी बहीण आम्ही तिघंजण भिगवणमधून लग्न शॉपिंग करून घरी निघालो होतो. त्यात इथं चांदीची अंगठी एक होती, नथ एक होती आणि मग त्यांनी मग चोरलं माझ्या गळ्यातली चेन आणि मम्मीच्या गळ्यातले सोने हे ओढून काढून नेले ते मग त्यासोबतच. आणि बहिणीला माझ्या मम्मीच्या आम्ही तिघाच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यांनी हे केलं, जानकीनं मारपीट केली आमच्या तिघाला पण. ही घटना नेमकी कुठं घडली? अनावरच्या पाठीमागे विषांकुर शहर. किती वाजताच्या सुमारास घडली आणि नेमकं तुम्ही सांगितलं जात आहे की तुमच्या बहिणीचं 4 दिवसानंतर लग्न होतं आणि त्यापूर्वी ठिकाणी तुम्ही आलेलं होतं. नेमकं कसं काय प्रकरण घडलं आणि कोण होते आरोपी तर तुमच्या पैसे? झहीर हारून शेख आणि आयन हारून शेख हे 2 आरोपी होते आणि त्या दोघांनी किडनॅप केलं बहिणीला. मग आम्ही लग्न शॉपिंग करून 22 तारखेला तर लग्न होतं माझ्या बहिणीचं. त्या टायमात तेव्हा हे केलं, किडनॅप. नेमकी घटना कशी घडली? तुम्ही मोटरसायकलवर होतात आणि नेमकं कशा पद्धतीने ते आरोपी आले, काय झालं, झटापट झाली, मारहाण झाली, डोळ्यात चटणी टाकलं तर तुम्ही सांगता? मी मोटरसायकलवर होतो आणि तो झहीर हारून शेख, तो आयन हारून शेख, अशोकलेला आणि छोटा हाती घेऊन तिथे उभे होते आणि त्यासोबत TVS रायडर पण होती. त्यांनी मग माझ्या मम्मीच्या तिघाच्या चटणी टाकून आमच्या तिघाला मारहाण करून बहिणीला ओढून नेली. ते ऑलरेडी तुमची वाट बघत होती? हो, तिथं उभे होते ते. तर तुम्ही सांगताय की छोटा हत्ती आणि TVS रायडर गाडीवर नेलं का मोटरसायकल? नाही, अशोकले. मग तुम्ही काही पाठलाग करायचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला किंवा काय झालं? आरडाओरडा केला पण त्याने आमच्या चटणी टाकली असतं आम्हाला समज काही दिसलंच नाही. पण बाकीचे लोक मध्ये त्याला धावली त्यावेळी? तिथं कोणच नव्हतं त्या टायमिंगला. त्यानंतर तुम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हो. काय सांगण्यात आले पोलिसांकडून, काय केलं? मोठ्यांसोबत बोलले, करतासोबत. पण मग काही तुमच्या शेजारी राहणारे आरोपी आहे, परिचय आहे, पोलिसांचं म्हणणं आहे की काही तुमचं बोलणं होत होतं त्यांच्याशी? हो, आमच्या शेजारी राहत होते ते, त्यामुळे बोलणं असंच कंटिन्यू आमचं. या सगळ्या प्रकारानंतर आता काय 4 दिवसानंतर बहिणीचं लग्न होतं, नंतर काय सगळं घरचं वातावरण कसं आहे? आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकले, तुमच्या डोळ्यात मिरची पूड टाकले, आईची तब्येत कशी? आई आता हॉस्पिटलला आहे, ते BP वाढलेला आहे आणि ते अजून हे आहे. तुमचं प्रॉपर गाव कोणतं? भिगवण. इथंच खरेदीला आलं होतं? भिगवणमध्ये आलो. आज सगळं बंद पाळलं आहे, हिंदू संघटना एकत्र येत आहेत, गोपीचंद पडळकर येत आहेत, संगमनेरकर येत आहेत, काय मागणी असणार? माझ्या बहिणीला नाही दिलं पाहिजे, माझी बहीण मला सॅक्रिफाईस पाहिजे, एवढंच नाही. पोलिसांकडून अपेक्षा आहे? धन्यवाद. हे होते त्या पीडित तरुणाचे भाऊ. त्यांनी सांगितलेले की पोलिसांकडून त्यांना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर तपास मिळून ही मुलगी जी आहे ती सुखरूप घरी पोहोचेल. कॅमेरामॅन तेजस वसंत पुरे, मुंबई तक, बारामती.